अधिकारी नोकरदार आहेत सगळे का भगवान बाबांनी त्या काळात जर सांगितलं नसतं ना की जमिनी का मुलं शिकवा, आपल्या लोकांनी निस्त्या जमिनी घेतल्या असत्या आणि फक्त जमिनी आपला जीव जेवढा जमिनीवर महाराज तेवढा कशावरच नाही, जेव्हा आपला सगळा परिचय फक्त जमिनीवर जीव आहे आपला. आणि लेकरं नाही बाळ नाही, फक्त बाण फुटलेला बघतो ते दगड टाकायला सकाळी माणूस जातो, पण पोरग म्हणलं ना मला शाळेत राजोरी सोडून या कुणी जाणार नाही. नाही पण बाण फुटलाय माती वाहून जाईल, पहिली ती बुजून होती. म्हणजे आपला जीव जमिनीवर इतका असला पाहिजे, आपली काळी आहे. परंतु दुसऱ्याची आपली असं कधी म्हणू, दुसऱ्याच्या आईला आपली आई म्हणून नाही. म्हणून जो भगवान बाबांनी जो संदेश दिलाय की मुलं शिकवा, तो मुलं शिकवण्याचा गुणधर्म आपण घेऊन मुलांना उच्च शिक्षित केलं पाहिजे. आज समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार खूप आहे, परंतु मुलांनी त्याचा फायदा चांगला करून घेतला पाहिजे. आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं पाहिजे आणि तोच मुलांचा धर्म आहे. आणि हाच धर्म जर आपण पाळला तर आपल्या जीवनाची उत्क्रांती होणार आहे. म्हणूनच अशा भव्य दिव्य असं सप्त्याचं आयोजन केलं जातं आणि याचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना प्रवचनाला कामधंदे दिवस सुगीचे माणूसच मिळत नाही. 500-600 रुपये जोड असं नाही दादा, ते एक जणाला 500 रोज असं, बाईला 500, गड्याला 600 तरी असं, 700 म्हणजे माणसं मिळत नाहीत. पण रानामाळात माणसं ऐकतात प्रवचनाला. कारण मला नव्हतं माहिती, मी मातकुळला प्रवचन केलं, मला वाटतं तुम्हीच होते मातकुळला मंडपला मागे 2-3 वर्ष नाही का. मग तिथं प्रवचनाला होतो, माणसं कमी होती म्हणून महाराज मी प्रवचन 25-30 मिनिटातच उर केलं. जाऊ पुढे माणसं एवढी येतात म्हणलं. पण परत मी पुढे आल्या जणांनी गाडी थांबवली, मला महाराज सांगायचं की राव म्हणजे तुम्ही ऐकायला काय सांगत बसू तिथं. अहो मला हिथं